नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीने प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी रेवती जोशी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, गेल्या काही दिवसांपासून आपण सतत अल निनो, ला निनो हे शब्द ऐकत आहोत. याचा नेमका परिणाम आपल्यावर काय होणार आहे, आपल्या शेती व्यवस्थेवर काय होणार आहे, या विषयावर आज माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत चंद्रपूरच्या सिंदेवाही कृषी विज्ञान केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर सोनाली लोखंडे दुप्ते मॅडम. मॅडम, दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. अर्थातच पहिला प्रश्न मला हाच विचारावासा वाटतो की अल निनोचा प्रभाव किंवा इफेक्ट म्हणजे नेमकं काय? अल निनो आपण हा शब्द मागच्या 2-3 महिन्यापासून ऐकतो आहे. अल निनो ही एक प्रशांत महासागरातील म्हणजे पॅसिफिक ओशन मधली एक नैसर्गिक हवामान घटना आहे. हो. यामध्ये मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्राच्या ज्या पृष्ठभागाचे तापमान आहे हे नेहमीपेक्षा जास्त वाढलेलं आहे आणि जगभरात जर तुम्ही बघितलं तर दरवर्षी जगाचं जे तापमान आहे हे दरवर्षी 1 ते 1.5 डिग्रीने वाढत असतं आणि त्यामुळे जगभरातील पाऊस, तापमान, वाऱ्यांच्या पद्धतीत मोठा बदल दिसतो. आणि अल निनो आणि याच सगळ्या ही जी सगळी काही घटना आहे, नैसर्गिक घटना आहे, यालाच आपण अल निनो म्हणतो. आणि अल निनो या शब्दाचा अर्थ एक स्पॅनिश लहान मुलगा असा त्याचा अर्थ आहे. या अल निनो सोबतच ला निनो हा पण एक इफेक्ट आहे, त्याविषयी काय सांगाल? अल निनो आणि ला निनो हे 2 समानार्थी शब्द असल्यासारखे आहेत, ज्याला आपण सिनोनिमस म्हणतो. हो. आता अल निनो आपण ऐकतो आहे अनेक दिवसांपासून आणि अल निनो इफेक्ट हा जो आहे हा आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे की ज्याच्यामध्ये तापमान जास्त उष्ण होतं. पण ला निनो मध्ये तापमान हे थंड होतं, म्हणजे विरुद्ध आहे. जरी हे सारखे शब्द दिसत असले तरी पूर्णतः विरोधी घटना आहेत या. त्याच्यामध्ये जे ट्रेडमिल्स आहेत त्या अल निनो मध्ये कमकुवत होतात आणि भारतातील अल निनोमुळे अनेकदा जे वारे आहेत पावसाचे ते कमजोर पडले आहेत. अतिवृष्टीची जी शक्यता आहे ती पण कमी आहे अल निनो मध्ये. मात्र याच्यामध्ये तापमानामध्ये, उष्णतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आपल्याला या गेलेल्या उन्हाळ्यामध्ये दिसून आली आणि हाच याचा अल निनोचा खूप मोठा इफेक्ट आहे. आणि शेतीवर जर आपण अल निनोचा जर इफेक्ट बघितला तर पाण्याची कमतरता आणि उत्पादनात घट. पण ला निनो जे आपण म्हणतोय की हे पूर्णतः विरोधी आहे. म्हणजे याच्यामध्ये जास्त थंड वातावरण होईल, नंतर अनेकदा चांगला पाऊस किंवा जास्त पाऊस पडेल. याच्यामध्ये अतिवृष्टीची दाट शक्यता आहे. म्हणजे अल निनो मध्ये पाऊस कमी आणि ला निनो मध्ये पाऊस जास्त. अल निनो मध्ये उष्णतेची लाट येण्याची संभाव्यता आहे आणि ला निनो मध्ये त्याच्या तुलनेने वातावरण थंड राहील आणि ला निनो मध्ये पाणी उपलब्धता वाढेल, पण अतिवृष्टीमुळे नुकसान सुद्धा होऊ शकतं. म्हणून हा जो मुख्य फरक आहे अल निनो आणि ला निनो मध्ये हा आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे. किंवा आपण एशिया खंडामध्ये सगळ्यात जास्त याचा परिणाम होतो आहे, कारण प्रशांत महासागराचे जे वारे आहेत हे वाहतात ते आपल्या आशिया खंडामध्ये, म्हणजे आशिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, आफ्रिका या देशांवर या अल निनोचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येईल. आणि प्रामुख्याने भारताचा विचार केला तर मान्सून कमकुवत होण्याची शक्यता, पावसात तूट किंवा अनियमितता, उष्णतेच्या लाटा किंवा काही भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती, काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता. आणि आता जर आपण ग्लोबली बघितलं तर या क्षणाला आपण गुजरातमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी दिसते. महाराष्ट्रामध्ये त्याच्या तुलनेने पाऊस बराच कमी झालेला आहे. म्हणजे हे जे काही विरोधी चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे आज, की एका राज्यामध्ये अतिवृष्टी होते आणि एका राज्यामध्ये दुष्काळ पडला आहे, तर ही सगळे जे काही परिणाम आहेत हे अल निनोमुळे आज दिसत आहेत आपल्याला. महाराष्ट्रातल्या शेती क्षेत्रावर याचा साधारण कसा परिणाम होईल असं वाटतं? जे काही आपल्याकडे पीक पद्धती आहे, शेती जी आहे ही पूर्णतः आपल्या वरच्या पाण्यावर अवलंबून आहे. पाऊस ज्या वर्षी चांगला होईल त्या वर्षी शेती चांगली, ज्या वर्षी कमी पडेल त्या वर्षी उत्पन्न कमी. आता याच्यामध्ये आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आता या क्षणाला आपल्याकडे पाहिजे तसा समाधानकारक पाऊस झालेला नाही. मग याचा पावसावर जो परिणाम आहे तर याच्यामध्ये आपण सांगतोय की मान्सून उशिरा सुरू झालं ते आपल्याला दिसलं. म्हणजे तो मान्सून जून मध्ये सुरू होणं अपेक्षित होतं, तो जुलैच्या शेवटी सुरू झाला, जवळपास 23 जुलैच्या जवळपास.
नंतर याच्यामध्ये दीर्घ कोरडे कालावधीचा ड्राय स्पेल ज्याला आपण म्हणतो, की 2 पावसामध्ये मोठे खंड तेही आपण बघितले आहे, की पाऊस काहीतरी 23 जून 24 जूनला थोडाफार झाला आणि अचानकपणे तो पाऊस विड्रॉ झाला आणि मग नंतर कुठेतरी एक 15-20 दिवसानंतर थोडाफार पाऊस दिसतोय आपल्याला आणि तोही पाऊस काही खूप नाही आहे. त्याच्यामुळे पावसाचा परिणाम आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पिकावर परिणाम. जर आता आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर आपण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात कापूस, सोयाबीन आणि धान या पिकांची जास्त लागवड होते. कापसाचा जर विचार केला तर ज्या अल्निनोचा परिणाम दिसताना आपल्याला जो दिसतोय की उगवण कमी होईल, फुलगळ, बोंड धारणा कमी होईल. सोयाबीनचा विचार केला तर उगवण शक्ती कमी, शेंगा कमी लागणे आणि उत्पादनात घट. धानाचा जर विचार केला तर आता या क्षणाला धानाच्या रोपांची वाढ मंदावते. म्हणजे आता जर आपण धानाबाबत जर विचार केला तर ज्या काही रोपाटिका टाकल्या गेलेल्या आहेत धानाच्या, त्याला आपण परे म्हणतो आणि ते अपेक्षित असतं की एक चांगला पाऊस आला की शेतकरी बंधू त्याच्या रोवणीला सुरुवात करतात. पण आज या क्षणाची परिस्थिती बघितली तर अजूनही महाराष्ट्रामध्ये जे काही धान उत्पादक जिल्हे आहेत तिथे अजूनही रोवण्या झालेल्या नाही. हाच याच्यावरचा मोठा परिणाम आहे. भाजीपाल्याचा विचार केला तर फुले आणि फळ गळणे, त्याचा दर्जा खालावणे या गोष्टी दिसूनच येणार आहे आणि याचा लॉंग टर्म इफेक्ट जो आपल्याला दिसणार आहे प्रदीर्घ असा या अल्निनोचा तो मातीवर दिसणार आहे आपल्याला. कारण जमिनीतला ओलावा कमी होईल, सिंचनाची आपल्याला गरज वाढेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मातीतील सूक्ष्मजीवांची जी कार्यक्षमता आहे ती ओलावा नसल्यामुळे कमी होताना दिसेल. दुसरा परिणाम पशुधनावर होईल, कारण पाऊस नाही तर चाऱ्याची कमतरता निर्माण होईल, पाण्याची टंचाई निर्माण होईल आणि उष्णतेमुळे जनावरांमध्ये दूध उत्पादन कमी होण्याची दाट शक्यता आहे. असे अनेक परिणाम आपल्याला यावर्षी या अल्निनोमुळे दिसत आहेत. हा सगळा भविष्यातल्या परिणामांचा विचार करून शेतकऱ्यांनी आता पीक पद्धतीत काही बदल करणं अपेक्षित आहे का? हो, नक्कीच. कारण आज हा अल्निनो जो आज शब्द ऐकतोय आपण, अल्निनो हा अचानक आलेला नाहीये किंवा एका महिन्यात किंवा एका सीझन मध्ये उत्पन्न झालेला काही तो नैसर्गिक घटना नाहीये ती. म्हणजे 1951 पासून कधी 2 वर्षांनी, कधी 4 वर्षांनी, कधी 7 वर्षांनी अशा इंटरव्हल्स मध्ये याचा थोडा थोडा परिणाम आपल्याला दिसलाय. पण आपण कधी त्याच्याकडे म्हणजे त्याचा काही परिणाम होईल आपल्या पिकांवर या दृष्टीने आपण विचार केला नाही, कारण त्याचा इफेक्ट तितका नव्हता. पण 1951 पासून जर आतापर्यंतचा जर विचार केला आपण तर त्याचा जो आता जो यावर्षी ते आपल्याला रूप दिसतंय हे याचं सगळ्या त्या घटनांचं एक मोठं रुद्ररूप आपल्याला यावर्षी दिसलं आहे की टेम्परेचर वाढलं, नंतर दुसरी गोष्ट पाऊसमान कमी झाला, ड्राय स्पेल आला आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी क्रॉपिंग पॅटर्न चेंज करणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हाच आपल्याला शेती या परिस्थितीमध्ये टिकाव धरेल किंवा कुठेतरी आपल्याला उत्पन्न मिळेल. आणि याच्यामध्ये पिकांची निवड करताना त्याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. म्हणून सगळ्यात पहिले शेतकरी बंधूंनी कमी पाणी लागणारे व दुष्काळ सहनशील ज्याला आपण ड्रॉट रेझिस्टंट व्हरायटीज म्हणतो त्याची निवड करावी. दीर्घ कालावधीच्या वाणांऐवजी अल्प कालावधीचे शॉर्ट ड्युरेशन पिकांचा प्राधान्य द्यावं. तर या पद्धतीने आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे क्रॉप पॅटर्न चेंज तर करणं गरजेचं आहे, पण त्याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन करणं गरजेचं आहे. एक पीक पद्धती जी आपण धरून चालतो आहे, महाराष्ट्राचा जर विचार केला तर काही पट्टा सोयाबीन घेतं, काही पट्टा फक्त कापूसच उत्पन्न करतं, काही पट्टा धानच उत्पन्न करतं. तर ही जी आहे याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन करणं गरजेचंच आहे. कारण एका पिकावर अवलंबून न राहता कडधान्य, तेल बियाणं, चारा पिका याचा समावेश करणं गरजेचं आहे. जी काही पीक पद्धती आता आपण वापरतोय त्याच्यामध्ये जोखीम तर आहे. ती जोखीम कमी करण्यासाठी आपल्याला मिश्र पिकं आणि आंतरपीक पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. आंतरपिकांमध्ये जर आपण विचार केला तर कापूस, मूग, उडीद याचा विचार करणे, इंटरक्रॉपिंग ज्याला आपण म्हणतो, सोयाबीन अधिक तूर, ज्वारी अधिक तूर, बाजरी अधिक मूग आणि या सगळ्या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. कारण एक पीक पद्धती ज्याला मोनोक्रॉपिंग म्हणतो ही आता तरी या अल्निनोच्या काळामध्ये तग धरून राहणं शक्य नाहीये. आणि अल्निनोचा जो पॅटर्न आहे हा काही 1 वर्षापुरतं मर्यादित नाहीये. हे आज 12 महिने, कदाचित पुढचे 3 वर्ष, कदाचित पुढे मध्ये त्याच्यामध्ये काही पॅटर्न तो चेंज होईल. पुन्हा काहीतरी 2-3 वर्षांनी पुन्हा हा पॅटर्न तसाच अल्निनोचा येईल आणि कदाचित तो सुपर अल्निनोचंही रूप धारण करू शकेल. आताच्या सध्या सायंटिस्टचे जे काही मतं आहेत
तर आपण कडून सुपर कडे सुद्धा वाटचाल करतो आहे. तर शेतकरी बंधूंनी या गोष्टींचा अतिशय काळजीपूर्वक विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. मॅम, या क्षेत्रात काही नवीन प्रयोग झाले आहेत का आणि शेतकऱ्यांसाठी ते कसे उपयोगी ठरतील? नक्कीच 1951 पासून हा जो पॅटर्न सुरू झाला आहे, हो. तर याच्यामध्ये 1951 ते 1988 यामध्ये IMD यांनी याच्यावर काही प्रयोग घेतले आणि पाऊस आणि पिकावर याचे काय परिणाम होतात याचा एक लॉंग टर्म प्रयोग घेतलेला आहे. तसंच सोयाबीन या पिकावर सुद्धा 1990 ते 98 दरम्यान एक प्रयोग झाला आहे. नंतर इंडो गंगा मैदानातील अभ्यास म्हणजे जवळपास 1966 ते 2009 या कालावधीतील तांदूळ, गहू, मका या पिकांवर सुद्धा याचा परिणाम होताना दिसलेला आहे आणि त्याचा अभ्यास सुद्धा करण्यात आलेला आहे. आणि अलीकडील काळामध्ये ICR जे इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च यांनी सुद्धा एक अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी जिल्हानिहाय आकडेवारीच्या विश्लेषणात मध्ये अल निनो वर्षामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये धान, मका किंवा अनेक बाकी पिकं याच्या उत्पादनामध्ये 10% जास्त घट दिसल्याचं या वेगवेगळ्या प्रयोगातून दिसून आलेलं आहे. शेतकऱ्यांनी या सगळ्या अभ्यासांचा, अहवालांचा संदर्भ घेऊनच आपलं नियोजन करणं आता आवश्यक झालेलं आहे. पाण्याचं नियोजन करणं आवश्यक राहील का? याच्यामध्ये मॅडम सगळ्यात महत्वाचं जे आहे ते जलव्यवस्थापनच आहे. कारण हा जो काही परिणाम होतोय एल निनोमुळे हा जो आहे हा सगळ्यात पूर्ण पावसाच्या पाण्यावर डिपेंडेंट आहे आणि तुमच्याकडे जर पाणीच नसेल तर तुम्ही शेती कसं करणार? म्हणून आज सगळ्यात जास्त जी गरज आहे ती म्हणजे जल व्यवस्थापन करणे. आणि अल निनोचा जो परिणाम आहे हा मोठ्या प्रमाणात आपल्याला पावसावर दिसूनच येतो आहे आणि म्हणून शेतकरी बंधूंनी जे काही वेगवेगळ्या कृषी विभागाच्या योजना असतील, त्याच्यामध्ये शेततळ असतील, पंपॉन्ड असतील किंवा पावसाचं पाणी साठवायचे अजून काही मार्ग असतील, ते अत्यंत महत्वाचं आहे यावर्षी त्याचा विचार करणं आणि त्या योजनांचा अवलंब करून घेणं आणि वेळोवेळी जे काही ऍडवायझरीज येतात त्याचा विचार करणं. दुसरी गोष्ट ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर करणे. म्हणजे आपल्याकडे तसंच पाणी कमी आहे त्याच्यामध्ये सुद्धा जर आपण ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचनाचा वापर केला तर आपल्याला माहिती आहे की त्याच्यामधनं जवळपास 70 ते 80% पाणी हे वाचतं. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे या व्यवस्थापनामध्ये आच्छादन अत्यंत महत्वाचं आहे. मल्चिंग ज्याला आपण म्हणतो. म्हणजे मल्चिंग केल्याने काय होईल की जमिनीतला ओलावा टिकून राहील. कारण आज जे काही वातावरणात हीट वेव्ह येत आहे त्याच्यामुळे जमिनीमधलं पाणी हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पीभवन होत आहे आणि जमिनीमध्ये ओलावा टिकतच नाहीये. त्याच्यामुळे जर शेतकरी बंधूंनी जिवंत मल्चिंगचा जर वापर केला तर आपल्याला नक्कीच आपल्या जमिनीमधलं जे जल व्यवस्थापन आहे किंवा वॉटर टेबल आहे ते इन्क्रीज वाढण्याला नक्कीच मदत होईल. आपल्या संवादाच्या या समारोपाकडे जाताना आपण शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? शेतकऱ्यांनी जल व्यवस्थापन संस्था किंवा कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, हवामान खात्याचे जे अद्ययावत अंदाज आहे त्याच्यावर शेतकरी बंधूंनी सतत लक्षात ठेवावं. कारण सगळीकडनं ऍडवायझरीज किंवा त्यांना संदेश कंटिन्यू येत असतात. तर शेतकरी बंधूंनी त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष ठेवावं. ते काय सांगता आहे त्याप्रमाणे नियोजन करावं. जलसंपत्ती नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी एक कंटिजन्सी म्हणजे आकस्मिक पीक नियोजन याच्यावर महत्वाचं असं नियोजन करणं आणि त्याच्यावर भर देणं गरजेचंच आहे. एक पीक पद्धती याच्यावर अवलंबून न राहता पर्यायी पिकं जसं की आता जर बघितलं आपण तर चिया पिकाला बरेच मागणी आहे. त्याला मार्केट रेटही चांगला आहे. तेल बियाणे, डाळवर्गीय पिकं, फळभाज्या, भाजीपाला इत्यादी कंटिजन्सी प्लॅन म्हणून आपल्याला किंवा त्याच्यामध्ये पोल्ट्री उद्योग आहे आणि असे बरेच जोडधंदे जर मुख्य पिकांसोबत आपण घेतले आणि जर अल निनोचा परिणाम आपल्याला हा वाईट होताना दिसतोय किंवा अति कोरडा होत आहे किंवा अतिवृष्टी होते आहे तर अशामध्ये आपल्याला एक पीक पद्धती ही शेतकऱ्यांना तारणं कठीण आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांनी एक पीक पद्धतीचा वापर न करता मल्टी क्रॉपिंग सिस्टीम मध्ये जावं जेणेकरून त्यांच्या हातात काहीतरी पीक येईल. आणि म्हणूनच म्हणतात की सावध नियोजन, पाण्याची बचत आणि वैज्ञानिक शेती हीच अल निनोवर मात करण्याची गुरुकिल्ली आहे. कमी शब्दांमध्ये खूप मोलाचा सल्ला तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना दिलाय. आज आपण वेळात वेळ काढून दृष्टिक्षेप या आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. तर श्रोते हो, अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नागपूर.